नमस्कार विद्यार्थ्यांनो, आपण आता इयत्ता 9वी मराठीचा पेपर बघतोय। हा 2022-23 चा आहे। आता या पेपरमध्ये आपल्याला एकूण 80 गुण दिसतायत। 3 तास वेळ आहे, 8 पानं आहेत। तर आपण बघूयात की कशा प्रकारे हा पेपर देण्यात आलाय आणि आपण कशा प्रकारे हा पेपर सोडवायचा आहे। ओके, तर विभाग 1 आहे, गुण 18 आहे त्या विभागाला आणि 7 गुणांसाठी हा उतारा दिलाय। त्या उतारा कशावर बघा, प्रत्येकाही मुलाच्या जन्मानंतर त्याला घडवत राहते आणि असे घडवताना कधी कुंचल्याच्या हळूवार रंग रेखत तर कधी छत्नीचे कठोरपणे घाव घालत। पासून ते आपण हा पॅराग्राफ बघूयात, स्क्रीनशॉट काढा। ते राहण्यापलीकडे काय करू शकतात इथपर्यंत हा उतारा आहे। याच्यावर आधारित प्रश्न बघूयात। पहिला प्रश्न, आकृती पूर्ण करा। प्रत्येकाही मुलाच्या जन्मानंतर कशी घडवते। तर इथे आपल्याला सुरुवातीलाच उत्तर आहे आणि आईच्या घडवण्याने आपण जरी घडत गेलो तरी आई आपल्यासाठी काय असते याची उत्तरे दिली। याची एक एक गुणासाठी प्रश्न आहे। पुढचा आहे दुसरा प्रश्न, आकलन कृती। इथे पण आकृतीच पूर्ण करायला आहे। बाप व मुलगा यांच्यातील नाते, त्यांची झेप जेव्हा साता समुद्रापलीकडे जायला लागते तेव्हा। तर इथे उत्तर बघा, एक एक गुणासाठी। पुढचा प्रश्न 2 गुणांसाठी, स्वमत आहे। नात्याची तुम्हाला जाणवलेली वैशिष्ट्ये लिहा। ही 3 गुणांसाठी प्रश्न आहे। सविस्तर नीट उत्तर लिहा। उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। आकलन कृती, तर इथे आपला उतारा बघावा लागणार आहे। या विश्वाचा पसारा अफाट आहे, ईश्वर याचा नियंता आहे, तोच पृथ्वीचे नंदनवन करण्यासाठी पासून। तर इथे पासून ते 1883 मध्ये अभियांत्रिकी पदवी परीक्षेत मुंबई प्रांतात प्रथम श्रेणीत आले इथपर्यंत आहे। याच्यावर आधारित प्रश्न। तर इथे उत्तराच्या आधारे प्रश्न आहे। आकलन कृती कोठे ते लिहा। वृंदावन उद्यान कुठे, विश्वेश्वरयाच्या पूर्वजांचे गाव। आता आकलन कृतीमध्ये विश्वेश्वरय्या बुद्धिमान होते याचा पुरावा आशावादी मनुष्य नेहमी काय घेऊन वावरतात। आणि ते स्वमतसाठी प्रश्न आहे। विश्वेश्वरय्यामधील तुमच्यावर प्रभाव टाकणाऱ्या गुणविशेषांचे तुमच्या शब्दात वर्णन करायचे। 3 गुणांसाठी प्रश्न आहे। अपठित गद्य बघा काय आलेला आहे। त्यानंतर एक आनंदाची गोष्ट घडली, माझ्या वडिलांची बदली परत पुण्यात झाली, माझ्या आई वडिलांना YCM मधील खेळाडूंकडून माझ्या खेळावत। आणि इथपासून ते सुदैवाने हा प्रश्न ग्राउंडच्या बाजूला असलेल्या मोठ्या झाडांनी सोडवला। तर इथे एवढा उतारा आहे। त्याच्या प्रश्न एका वाक्यात उत्तर लिहा। लेखकाच्या खेळाबाबत स्तुतीवर उद्गार काढणारे आणि लेखकाचे वडील या खेळात चॅम्पियन होते। असत्य विधान ओळखायचे, लेखकाचे वडील क्रिकेट चॅम्पियन होते आणि लेखकाचे वडील अभ्यास व शाळा बाबतीत फारच कडक असत। तर इथे असत्य विधान कोणतं आहे। विभाग 2 आहे, पद्य। 16 गुणांसाठी प्रश्न आहे। आकृतीबंध पूर्ण, कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करायची आहे। ते इथे जैसा वृक्ष नेणे मान अपमान पासून ते आपल्याला इथे दिसते, नामा म्हणे त्यांची तरी होय भेटी, तरी जीव शिवा काठी पडून या जाय। त्याच्यावर आधारित प्रश्न पहिला, वृक्ष आणि संत याचे साम्य लिहायचे। साम्य लिहायला सांगितले फक्त। तर इथे 8 गुणांसाठी हा प्रश्न आहे। वृक्षावर खाली घटनांचा परिणाम, वंदन केले घाव घातले तरी। आता काव्यपंक्तीचा अर्थ लिहायचा। 2 गुणांसाठी प्रश्न, जैसा वृक्ष नेणे मान अपमान, तैसे ते सज्जन वर्तताती। काव्य सौंदर्य, कवितेतून व्यक्त झालेला विचार तुमच्या शब्दात स्पष्ट करा। आता खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्या एका कवितेसंबंधी खाली कृती सोडवायची आहे। धरीला पंढरीचं चोर या झोपडीत माझ्या, प्रस्तुत कवितेचे कवयित्री किंवा कवी, कवितेचा विषय, कविता आवडण्याची व न आवडण्याची कारण आहे। तर तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य आहे तुमचं मत मांडण्याचं। 2 गुणांसाठी येते। तर इथून एकूण टोटल आपल्याला इथे 4 गुण दिसत या प्रश्नासाठी। खाली दिलेल्या काव्यपंक्तीचे रसग्रहण करायचे। पाहुनीय सौख्य माते देवेंद्र तोही लाजे, शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या, यासाठी 4 गुण आहे। त्यामुळे व्यवस्थित सविस्तर उत्तर लिहा। आता स्थूल वाचनासाठी तुम्हाला इथे आकलन कृती दिली, आकृतीबंध पूर्ण करा। भारतातील धुके, लंडनमधील धुके, तुमच्या आवडत्या ऋतूची वैशिष्ट्ये लिहायची आहे। तर इथे 3 गुणांसाठी प्रश्न आहे। पुढचा विभाग आहे भाषा अभ्यास। 16 गुणांसाठी आहे हा। व्याकरण घटकावर आधारित कृती बघा। अलंकार, खालील तक्ता पूर्ण करा। हा आंबा साखरेपेक्षाही गोड आहे। तर इथे उपमेय उपमान अलंकार कोणतं आहे सांगा। प्रश्न दुसरा आहे, खालील चौकट पूर्ण करा। तर एकवचन अनेक वचन, शाळेचं एकवचन काय किंवा घराचं अनेक वचन काय। 2 गुणांसाठी आहे। वाक्प्रचार, खालीलपैकी कोणते 2 वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करायचा आहे। मात करणे, पाठीशी उभे राहणे, आश्रय देणे, धूम ठोकणे। भाषा सौंदर्य इथे लिहायचे। शब्दसंपत्ती, आई, खालील शब्दसमूहासाठी एक शब्द, आई वडील नसलेला आणि केलेले उपकार विसरणारा। तर खालील शब्दांना समानार्थी शब्द इथे लिहायचे आहेत। 1 गुणासाठी सूर्य, आकाश, खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द। हार आणि कृतज्ञ, खालील शब्दातील अक्षरापासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करायचे। लोकजीवन। आता इथे लेखन नियमानुसार लेखन करायचे। अचूक शब्द ओळखण्यासाठी तुम्हाला इथे 5 शब्द दिलेले आहेत वेगवेगळे। कोणते 4 सोडवा। 2 गुण आहे त्याला। विरामचिन्ह आहे, तर खाली विरामचिन्ह ओळखून त्यांची नावं लिहायची आहेत।
उपयोजित मराठीमध्ये पत्र लेखन, मी तुमच्यासाठी पत्र कसं लिहायचं याचा एक व्हिडिओ केलेला आहे आणि तो मी अपलोड सुद्धा केला नसेल बघितलं तर बघून घ्या. तर खाली निवेदन वाचावं, त्याखाली कोणती कृती सोडवा. इथे निवेदन काय दिलंय की वाचा आणि प्रगल्भ व्हा. MIDC बारामती अजय पुस्तकालय विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी अमृतोत्सव पुस्तक खरेदीवर 20% सवलत दिनांक 1 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर. त्वरा करा. सुवर्ण संधीचा लाभ घ्या. ईमेल आणि व्यवस्थापक. तुम्हाला बातमी जाहिरात तयार करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होऊ शकतो, त्यामुळे लक्ष देऊन बघा. आता इथे आदेश किंवा आदिती भोसले, वाचक या नात्याने व्यवस्थापकांना पुस्तकाची मागणी करणारं पत्र किंवा वाचक या नात्याने पुस्तक खरेदीवर सवलत दिल्याबद्दल आभार मानणारे पत्र. तर एक आहे मागणी पत्र, एक आहे आभार पत्र. मागणी पत्र कसं लिहायचं त्याचा व्हिडिओ मी अपलोड केलाय. सो यातील एक कोणत्या तरी पत्राची तयारी करा किंवा सारांश लेखन मधील अपठित गद्य उताराचा 1/3 सारांश तुमच्या शब्दात लिहा. मग अशी जो अपठित उतारा दाखवला होता त्याचा सारांश लिहायचा. दोन्हीला ऑप्शन आहे, एक निवडायचं आहे. आता पुढचे खालीलपैकी कोणते 2 कृती सोडवा. इथे खालील विषयावर आकर्षक जाहिरात तयार करा. जाहिरात तयार करण्यासाठी तुम्हाला अशा प्रकारे जाहिरात असते, याचा नक्की उपयोग होणार आहे. जाहिरात कशावर तयार करायची आहे? संगणकाच्या क्लासची जाहिरात तयार करायची आहे. बातमी लेखन, तर श्री बाबीर विद्यालय रुईया विद्यालय शिक्षक दिन साजरा झाला समारंभाची बातमी तयार करा. तर कथा लेखन आहे, खालील मुद्द्यांच्या आधारे कथा पूर्ण करून शीर्षक द्यायचंय. खाद्य पदार्थ विक्रेता, चौकात गाडीवर पदार्थांची विक्री, जाहिरात, खाद्यपदार्थांचे वर्णन, लोकांची गर्दी, पदार्थाची स्तुती, एक मुलगा गप्प उभा, पदार्थ विक्रेत्याची विचारणा, काय हवे मुलाचे उत्तर, पदार्थाच्या वासाने पोट भरणे, याची किंमत दे, चतुर मुलाचे दप्तर, वासात जास्त पोट भरणे, तशी नाण्यांच्या आवाजाने किंमत मिळवा. तर वासाची किंमत तुम्हाला धडा 2रीला होता, तर हा धडा 3रीला आहे आणि याचं तुम्हाला माहिती असेल. हा वासाची किंमत शीर्षक देऊन तुम्ही हे कथा पुढे लिहू शकता. याचे तुम्हाला आरामात इथे गुण मिळतील. आता खालील लेखन प्रकारापैकी कोणती कृती सोडायची? प्रसंग लेखन, खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंग लेखन करा. परीक्षेच्या दिवशी झाली फजिती. आता इथे परीक्षेचे वेळापत्रक, उद्या संस्कृतचा पेपर, उजळणीशिवाय पेपर लिहिणे, मित्रांनी बीजगणिताचा पेपर आहे सांगणे. सो इथे जो सगळा गोंधळ झाला त्याच्याबद्दल प्रसंग लिहायचा, पण 80 ते 100 शब्दात लिहायचे. शब्द मोजत बसू नका. एक साधारण तयारी करतानाच 80-100 शब्द किती ओळीमध्ये होतात ते अंदाज घ्या आधीच आपला सराव करून. किंवा आत्मकथन बघा, खालील दिलेल्या विषयावर आत्मकथन लिहा. मी दप्तर बोलतोय, कल्पना विस्तार करा. मी मुख्याध्यापक झालो तर. जेव्हा असं लेखन करायचं असतं तेव्हा तुम्हाला अशी कल्पना करायची असते की मीच बोलतोय, तो दप्तर बोलतोय. दप्तराचं असं म्हणणं नाही, तर मीच बोलल्यासारखं विचार करायचा, दप्तर बोलतोय असं समजून. किंवा मुख्याध्यापक झालो तर काय काय गोष्टी करेल शाळेमध्ये असा विचार करून तुम्ही. आत्मकथन वेगळं असतं आणि कल्पना विस्तार वेगळा असतो. ठीक आहे. तर इथे आपण आपला हा पेपर पूर्ण संपलाय. कसा वाटला हा पेपर? जमतोय का? किती प्रश्न सुटतात किंवा कोणते प्रश्न जमतच नाहीयेत कमेंट करून सांगा. त्याच्यासाठी मी तुमची नक्की मदत करेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे बाकी मुलांचाही फायदा होईल. धन्यवाद.